आता जे पांडुरंग राय मंदिरामध्ये स्थापित आहे ते भानुदास महाराजांनी वसवलेले आहे. कसं ऐका, आता आषाढी वारी आली. आषाढी वारीला सगळे संत मंडळी या ठिकाणी आले. संत मंडळी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर भगवंत देवळात नाहीये. भगवंत देवळात नाही तर भगवंत कुठे गेला? त्यावेळेस त्या वारकरी मंडळींना कळालं की कृष्णदेवराय विजयनगरचा राजा त्यांनी या पांडुरंगाला घेऊन गेलेले आहेत. जर देवच नाही तर वारीचं काय मला अर्थ राहिला, असे सगळेजण चिंतेत झाले. तितक्यात भानुदास महाराज आले. त्यांनी संपूर्ण माहिती करून घेतली आणि मग भानुदास महाराज म्हटले मी आणतो भगवंताला, काय विश्वास असेल. निघाले भानुदास महाराज, गेले विजयनगरला. कृष्णदेवरायांच्या तिथे गेले. ज्या ठिकाणी भगवंताला नेलं होतं त्या मंदिरामध्ये तिथं कडी कुलप लावून मंदिरामध्ये भगवंताला ठेवलेलं होतं. सेवेकरी भरपूर होते. आता भानुदास महाराज म्हटले आता काय करायचंय. मग भानुदास महाराज रात्रीची वेळ काढून गेले. 12च्या दरम्यान तिथे गेल्यानंतर आपोआप ते दरवाजे उघडले गेले. ते 7 दरवाजे ओलांडले. भगवंता समोर भानुदास महाराज आले. भगवंता समोर भानुदास महाराज आल्या देवाने कडकडून मिठी मारली भानुदास महाराज. देव म्हणाले हे बघ मी बांधलेलं आहे. कृष्णदेवरायांनी माझी भक्ती केली, त्याच्यावर प्रसन्न व्हावं लागलं आणि प्रसन्न झाल्यानंतर त्याला मी सांगितलं की बाबा तू मला सोहळ्यात जर आणशील तरच मी येईल, आणि त्यांनी सोहळ्यातच मला इथं आणलं. आता इकडं काकडाला जी लोक आली त्यांनी पाहिलं तर देवाच्या गळ्यात रत्नाचा हार नाही. जर नवरत्नाचा हार देवाच्या गळ्यात नाही याचा अर्थ चोरी झाली. राजाला बातमी कळाली. राजा म्हणाला कोण चोर असेल त्याला पहिला पकडा जाग्यावर सुळावर द्या. त्या सेवकांनी शोधाशोध सुरू केली तर तुंगाभद्रेच्या काठ्यावरती भानुदास महाराज तिथं बसलेले होते. आणि बसलेले असताना या सेवकांनी पाहिलं त्यांच्या गळ्यात हार. पकडलं भानुदास महाराजांना आणि नेलं सुळाच्या तिथं. भानुदास महाराज म्हटले मी चोर नाहीये. भानुदास महाराज कळून सांगतायत त्या सेवकांना, तरी पण ते सेवक काय ऐकेना. शेवटी त्या सुळाच्या तिथं नेलं. त्या सुळाला पालवी फुटली आणि हे त्या सेवकांनी जाऊन राजाला सांगितलं. त्या राजाला कळालं की हे कोणतरी साधी व्यक्ती नाहीये, हे महान भक्त आहे, साधू आहेत. राजा आला. करार असा झाला होता, भगवंतानी राजाला सांगितलं होतं की मी तुझ्याबरोबर येतो, पण माझ्या भक्ताचा जर अपमान झाला तर मी तुझ्यापाशी थांबणार नाही. झालं बाबा, देवाला तेच कारण पाहिजे होतं. देव म्हणाले आता मी तुझ्याजवळ थांबणार नाही, मी आता भानुदास महाराजांबरोबर चाललो. आले देव. भानुदास महाराज म्हटले देवा तुला एवढं उचलणं मला शक्य आहे का रे? माझी तब्येत कशी आहे बघा जरा. देव म्हणाला तू काहीच काळजी करू नको. आणि मग देव छोटे झाले आणि भानुदास महाराजांनी आपल्या कवेत घेतलं आणि भानुदास महाराज देवाला घेऊन आले. वेशी पैसे आले, निरोप पाठवला आणि मग तिथं रथ सज्ज केला आणि रथाची मिरवणूक काढली. जी कार्तिक वारीला आता जी रथाची मिरवणूक निघते ना ती ही मिरवणूक आहे. ही कार्तिक वारी ही भानुदास महाराजांमुळे घडली.